नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आपण पाहत आहात बुद्धिमत्ता यामधील MCQ प्रश्न आणि त्यांचे सोल्यूशन। प्रश्न पहिला, 6 किलो आलू रुपये 620 ला मिळतात, तर 500 ग्रॅम आलू किती रुपयाला मिळतील? पर्याय दिलेत। एक पर्याय 51.5 किलो रुपये, दुसरा पर्याय 55 रुपये, तिसरा पर्याय 60 रुपये आणि चौथा पर्याय 62 रुपये। उत्तरे 51.5 रुपये पहिला पर्याय। सोल्यूशन पाहू। 6 किलो आलू 620 रुपयाला, तर 500 ग्रॅम आलू किती रुपयाला? मग 620 भागिले 6, तर याचे उत्तर येते 103.33 रुपये। हे झाले 1 किलोचा दर। आपल्याला 500 ग्रॅमचा दर काढायचा आहे, तर 103.33 भागिले 0.5 म्हणजेच 51.67 रुपये। प्रश्न क्रमांक 2, 8 किलो साखर 720 रुपयाला मिळते, तर 500 ग्रॅम साखरेचा दर किती? पर्याय 1 45 रुपये, 2 40 रुपये, 3 50 रुपये, 4 60 रुपये। उत्तरे पर्याय क्रमांक 2 45 रुपये। 8 किलो साखर 720 रुपयाला, तर 500 ग्रॅम साखर किती रुपयाला? मग 720 भागिले 8 बरोबर 90 रुपये 1 किलोचा दर आहे, तर 90 भागिले 2 जर केलं तर 45 रुपये येते। म्हणजेच अर्धा किलो साखर 45 रुपयाला आणि 1 किलो साखर 90 रुपयाला, म्हणजेच 1000 ग्रॅम 90 रुपयाला आणि 500 ग्रॅम 45 रुपयाला। प्रश्न क्रमांक 3, 10 किलो गहू 550 रुपयाला मिळतात, तर 500 ग्रॅम गहू किती रुपयाला मिळतात? पर्याय 1 30 रुपये, 2 27.5 रुपये, 3 32 रुपये, 4 25 रुपये। उत्तर दिले पर्याय क्रमांक 2 27.5। सोल्यूशन पाहू। 10 किलो गहू 550 रुपयाला, तर 500 ग्रॅम गहू किती रुपयाला? मग 550 भागिले 10 जर केलं तर 55 रुपयाला 1 किलो भेटतोय। म्हणजेच 1000 ग्रॅम 55 रुपयाला, तर 500 ग्रॅम किती रुपयाला? 55 भागिले 2 जर केलं तर 27.5 रुपयाला हे 500 ग्रॅम गव्हाची किंमत झाली। प्रश्न 4, 4 किलो शिमला मिरची 320 रुपयाला मिळते, तर 500 ग्रॅम साठी किती रुपये लागतील? पर्याय 1 30 रुपये, 2 35 रुपये, 4 40, 3 40 रुपये, 4 45 रुपये। उत्तरे पर्याय क्रमांक 3 40 रुपये। सोल्यूशन। 4 किलो 320 रुपयाला, तर 500 ग्रॅम किती रुपयाला? 320 भागिले 4 जर केले तर 80 रुपयाला 1 किलो आणि 500 ग्रॅम म्हणजेच 80 भागिले 2, तर 40 रुपयाला 500 ग्रॅम मिळतील। पाचवा, 2 किलो कांदे 100 रुपयाला मिळतात, तर 500 ग्रॅम कांद्याची किंमत किती? पर्याय क्रमांक 1 10 रुपये, दुसरा पर्याय क्रमांक 20 रुपये, 3 25 रुपये आणि 4 30 रुपये। उत्तरे पर्याय क्रमांक 3 25 रुपये। सोल्यूशन पाहू। 2 किलो कांद्याची किंमत 100 रुपये, तर 500 ग्रॅम कांद्याची किंमत किती? मग 100 भागिले 2 जर केले तर आपले उत्तर येते 50 रुपये, म्हणजेच 1 किलोची किंमत झाली। 500 ग्रॅम कांद्याची किंमत जर काढायची असेल तर 50 भागिले 2 करायचं, म्हणजेच आपली कांद्याची किंमत येईल 25 रुपये। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल। प्रश्न 6, 12 किलो शेंगदाणे 960 रुपयाला मिळतात, तर 500 ग्रॅमची किंमत किती? पर्याय 1 40 रुपये, 2 45, 3 50 आणि 4 35 रुपये। पर्याय क्रमांक 1 40 रुपये हे उत्तर दिलेले आहे। सोल्यूशन। 12 किलो शेंगदाणे 960 रुपयाला, तर 500 ग्रॅमची किंमत किती? 960 भागिले 12 बरोबर उत्तर येते 80 रुपये 1 किलोची किंमत। मग
अर्धा किलोची म्हणजेच 500 ग्रॅमची किंमत काढायची आपल्याला. 80 भागिले 2 जर केले तर 40 रुपये उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 40 रुपये हे उत्तर दिलेले आहे. प्रश्न 7. 3 किलो बटाटे 210 रुपयाला मिळतात तर 6 किलो बटाट्याचा दर किती? पर्याय 1 400 रुपये, 2 420 रुपये, 3 305 रुपये आणि 4 250 रुपये. उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक 2 420 रुपये. सोल्युशन पाहू. 3 किलो बटाटे 210 रुपयाला भेटतात तर 6 किलो बटाटे किती रुपयाला भेटतील? पण याचा तिरकस गुणाकार करू. 6 गुणुले 210 बरोबर 3 गुणुले क्वेश्चन मार्क. 6 गुणुले 210 हे 3 इकडे आल्यानंतर भागिले होईल. भागिले 3 बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजेच 420 रुपये येते. दुसऱ्या टाईपने जर सोडवायचे झाले तर 210 भागिले 3 बरोबर 70 रुपये. 70 रुपयाला तर 6 किलो किती रुपयाला? मग 70 गुणुले 6 बरोबर 420 रुपयाला 6 किलो बटाटे भेटतील. प्रश्न 8. 5 किलो तेल 750 रुपयाला मिळते तर 8 किलो तेलाचे मूल्य किती? पर्याय क्रमांक 1 6050 रुपये, 2 700 रुपये, 3 1200 रुपये, 4 800 रुपये. पर्याय क्रमांक 3 1200 रुपये. सोल्युशन करू पाहू. 5 किलो तेल 750 रुपयाला तर 8 किलो तेल किती रुपयाला? तिरकस गुणाकार करू. 750 गुणुले 8 बरोबर 5 गुणुले क्वेश्चन मार्क. 750 गुणुले 8 भागिले 5 बरोबर क्वेश्चन मार्क. 150 गुणुले 8 बरोबर क्वेश्चन मार्क. मग 150 गुणुले 8 याचे उत्तर येते 1200 रुपये. दुसऱ्या टाईपने जर सोडवायचे झाले तर 750 भागिले 5 बरोबर 150 रुपये म्हणजे 1 किलो 150 रुपयाला तर 8 किलोचे किती? मग 150 गुणुले 8 बरोबर 1200 रुपये. तर आपल्याला 8 किलो तेलाचे मूल्य हे 1200 रुपये होईल. प्रश्न क्रमांक 9. 7 किलो तांदूळ 490 रुपयाला मिळतात तर 2 किलो दर किती? पर्याय 1 140, 2 300, 3 400, 4 125. ह्याचे उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक 1 140 रुपये. सोल्युशन. 7 किलो तांदूळ 490ला भेटतात तर 2 किलो तांदूळ किती रुपयाला? मग ह्याचा तिरकस गुणाकार करू. 490 गुणुले 2 बरोबर 7 गुणुले क्वेश्चन मार्क. 490 गुणुले 2 भागिले 7 बरोबर क्वेश्चन मार्क. भागिलेच्या पुढचं 7 हे गुणुले होते, इकडे आल्यानंतर भागिले झाले. ह्याचे उत्तर येते 70 गुणुले 2 बरोबर 140 रुपयाला 2 किलो. या टाईपने सोडवायचे झाले तर 490 भागिले 7 बरोबर 70 रुपयाला 1 किलो तर 2 किलो किती रुपयाला? म्हणजेच 70 गुणुले 2 बरोबर 140 रुपये. प्रश्न 10. 9 किलो डाळ 1080 रुपयाला मिळते तर 500 ग्रॅम डाळ किती रुपयाला मिळेल? पर्याय क्रमांक 1 60 रुपये, 2 55 रुपये, 3 65 रुपये आणि 4 70 रुपये. याचे उत्तर दिले पर्याय क्रमांक 1 60 रुपये. सोल्युशन. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम तर अर्धा किलो बरोबर 500 ग्रॅम. मग 9 किलो डाळ 1080 रुपयाला भेटते तर 500 ग्रॅम डाळ किती रुपयाला भेटेल? याचा तिरकस गुणाकार करूया आपण. 1080 भागिले 9 बरोबर 120 रुपयाला 1 किलो किंवा दुसऱ्या पद्धतीने सोडवायचे झाले तर 1080 गुणुले 500 बरोबर 9000 गुणुले क्वेश्चन मार्क. 1080 गुणुले 500 बरोबर 9000 गुणुले क्वेश्चन मार्क. मग 1080 गुणुले 500 याचा गुणाकार येतोय 5,40,000 आणि भागिले 9000. 9000 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गुणुले होते, इकडे आल्यानंतरनं भागिले झाले. मग 3 शून्याला 3 शून्य कटले, खाली राहिले 540 भागिले 9. 9ने जर भाग घालवला तर 9 सक्क 54 आणि हे 0 म्हणजेच 60 रुपये. 1 किलो डाळ 120 रुपयाला तर 500 ग्रॅम डाळ किती रुपयाला? 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम तर 1000 ग्रॅम डाळ 120 रुपयाला तर 500 ग्रॅम डाळ किती रुपयाला? मग याचा तिरकस गुणाकार करूया.
500 गुणुले 120 बरोबर 1000 गुणुले क्वेश्चन मार्क. 500 गुणुले 120 भागिले 1000 बरोबर क्वेश्चन मार्क. मग 5 गुणुले 12 बरोबर 60. 120 भागिले 2 बरोबर 60 रुपये किंवा दोन्ही पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.